हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. चला आता आपण काय करूया, आजचा जो सेशन आहे हा प्रॉपर इंडिपेंडेंट इंटिग्रेशन वरती असणार आहे, जेणेकरून आपला 12वीचा जो फोर बोर्डचा आहे हे 10 मार्क्स आपले कन्फर्म होतील याची मी गॅरंटी देतोय बघा. त्यामुळे कोणत्याही प्रकारे हा आपला पार्ट मिस न करता प्रॉपर तुम्ही काय करा तो बघून घ्या, जेणेकरून आपले मॅक्झिमम मार्क्स ते कव्हर होतील. चला आता आपण लगेच स्टार्ट करूया, कोणताही वेळ न घालवता. चला आपल्या समोर बघा मी एक्झाम्पल ठेवलंय 1 अपॉन x log x into log of log x dx. तर पहिले आपल्या यामध्ये चेक काय करायचं असतं मुलांनो, तर सर्वात पहिले बघा की कोण कोणाचा यामध्ये डेरिव्हेटिव्ह दिसतोय. तर आपल्या समोर बघा मी ठेवलाय बघा हा log x आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह म्हणत असा तो 1 upon x असतो. पण या बाकी लॉगचं काय, लक्षात घ्या डेरिव्हेटिव्ह चेक करताना आपण ज्याला पुट करू ती टर्म सोडून बाकी पूर्ण डेरिव्हेटिव्ह मध्ये रिमूव्ह झाला पाहिजे पार्ट. म्हणजे इथे बघा समजा हा log of log x आहे, मी चेक काय केलं पुट हा log of log x याला मी t पुट केलं. log of log x ला t पुट केलं. सो नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पण डिफरन्शिएट जर केलं तर log f of x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहेच 1 अपॉन काय असते टर्म खाली शिफ्ट होते, दॅट इज 1 अपॉन log x. आणि या खालच्या टर्मचं पुन्हा एकदा आपण काय घेतो डेरिव्हेटिव्ह, म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 बाय x into dx is equal to dt. तुम्ही जर चेक करत असाल बघा इथे 1 upon x log x आलाय तो आपल्याकडे ऑलरेडी आहेच, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपलं कन्फर्म झाले, कन्फर्म मिळालंय. मग नाउ दिस व्हॅल्यू पुट इन इंटिग्रेशन, पुट इन इंटिग्रल. मग इंटिग्रल I इज इक्वल टू वरती बघा 1 into dx आहे. तर आता हा 1 into dx म्हणण्यापेक्षा आपल्याकडे बघा हा पूर्ण a 1 upon x log x dx एवढी पूर्ण टर्म जी आहे ही dx upon x log x चे आन्सर काय झालं dx upon x log x dt होऊन गेला. मग हा dt मी इथे लिहिला. त्याच्या व्यतिरिक्त काय होतंय तर बघा हा डिवाइडला म्हणजे 1 अपॉन log of log x, ज्याला आपण काय पुट केलं log of log x t, म्हणजे उरला 1 upon t dt. नाव आता याचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. 1 upon t चं इंटिग्रेशन काय असतं रे log x, जसं 1 upon x चं log x तर 1 upon t चं log t प्लस t. फायनल आन्सर I इज इक्वल टू log t. t ची व्हॅल्यू काय पुट करतो बघा, t काय पुट केलं आपण log of log x. माझं आन्सर झालं log of log x प्लस c. हे आपलं त्याचं फायनल आन्सर आलं बघा. सबस्टिट्यूशन मेथडचा सम आहे, जो महत्त्वाचा सम वाटला मला आपल्या समोर ठेवलाय, जो मी आता सॉल्व्ह केलाय. तर असे जे जे महत्त्वाचे वाटतात मी पटपट एक्झाम्पल ठेवतो आणि ते आपण काय करूया समजून घेऊया. काय होतंय मुलांना बघा, बरेच टाईप जरी बरेच आहेत, वेगळ्या टाईपचे सम आहेत, पण ते काय करतात टाईप नुसार सम तर येतं, पण ते याची जोड मात्र त्याला देतात. कशाची, मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. म्हणजे काहीतरी पुट करणे डेरिव्हेटिव्ह मग त्याचं घेणे, तेव्हा जाऊन ते पुढे टाईप ओळखला जातो. म्हणून तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड ही ओळखावीच लागेल. मॅक्झिमम चान्स असतील की सबस्टिट्यूशन मेथडच सम तुम्हाला येणार. ठीक आहे, चला पुढे अजून सम ठेवूया. चला विद्यार्थी मित्रांनो बघा तुमच्या समोर बघा सम ठेवले बघा मी सेकंड 3 cos x upon 4 sin square x plus 4 sin x minus 1. मी तुम्हाला सांगितलंय मुद्दाम काय टाईप हे आपले इझी आणि ओळखीचे असतात, पण काय होतं हे सबस्टिट्यूशनची जोड दिल्यामुळे आपल्याला पटकन ते ओळखता येत नाही. मग तुम्ही प्रयत्न नेहमी करत चला. sin cos दिसतोय tan x square दिसत असेल तर डेरिव्हेटिव्हचाच पार्ट असतो. म्हणजे इथे बघा खाली बघा पूर्ण sin दिसेल तुम्हाला, sin आलाय sin आलाय. मग sin चा डेरिव्हेटिव्ह cos असतो बघा, वरती cos पण रेडी आहे. मग तुम्हाला पहिलं काम करून घ्यायचंय सबस्टिट्यूट करून घ्यायचं, म्हणजे पुट काय रे sin x. sin ला ते केलं नंतर पुढचा टाइप ओळखता येईल आपल्याला. sin चा डेरिव्हेटिव्ह काय असतो बघा cos x dx इज इक्वल टू dt. ही व्हॅल्यू आपण त्यात रिप्लेस केली, इंटिग्रेशन I इज इक्वल टू वरती बघा 3 तसाच आपला cos x dx. cos x dx ची व्हॅल्यू काय बघा dt आपल्याकडे डिवाइड बाय 4 sin स्क्वेअर x आहे, sin ला काय पुट केले t, तर मग t चा स्क्वेअर प्लस 4 sin ला पुट केले t तर 4t मायनस 1. हे आपलं ऍक्च्युअली एक्झाम्पल हे होतं, पण त्याने मुद्दाम बघा साइन कॉस मध्ये कन्वर्ट करून तसं केलं, जेणेकरून आपलं कन्फ्युज करण्यासाठी. आता मला वाटतं तुमच्या टाइप हा ओळखीचा वाटला पाहिजे, कारण बघा वरचा 3 मी इंटिग्रेशनच्या बाहेर टाकतो, उरलं काय तुमच्याकडे dt अपॉन आणि डी वर डी वर जर क्वाड्रेटिक इक्वेशन आला असेल तर आपण शिकलो बघा थर्ड टर्मचे मेथड किंवा सम स्पेशल इंटिग्रलचे 6 फॉर्म्युले बघितले आपण. मग त्यातला कोणत्या एका फॉर्म्युल्याचे गणित असलं पाहिजे, मग थर्ड टर्मने सोडवावं लागेल. तर त्याचे रूल काय होते तर लक्षात घ्या, त्याचे रूल्स होते की क्वाड्रेटिक मध्ये कोएफिशिएंट काही असता कामा नये. इथे बघा टी स्क्वेअरचा कोएफिशिएंट 4 आलाय, नाही चालणार, तो पहिला कॉमन घ्या बाहेर. मग हा 4 जर मी बाहेर कॉमन घेतला तर बघा अपॉन 4 घेतो, बाकी आतमध्ये बघा 4 कॉमन घेणे म्हणजे 4 ने डिवाइड करणे. आज काय उरला टी स्क्वेअर प्लस टी मायनस 1/4. 4 मी कॉमन घेतला. त्यानंतर आता फाइंड करून घ्या थर्ड टर्म.
थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. इथं टी चा कोएफिशियंट काय नाही म्हणजे कोएफिशियंट ऑफ टी येणार, टी चा कोएफिशियंट 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे थर्ड टर्म काढण्याचा. हाफ इंटू 1 हाफ, हाफचा स्क्वेअर काय असतो 1/4. आलेली थर्ड टर्म एकदा ऍड करा एकदा सबट्रॅक्ट करा. म्हणजे आय इज इक्वल टू 3/4 dt अपॉन टी स्क्वेअर प्लस टी प्लस आलेली थर्ड टर्म एकदा ऍड करायची 1/4 नंतर हा -1/4 तसाच आणि ती थर्ड टर्म पुन्हा एकदा सबट्रॅक्ट पण करा. म्हणजे काय झालं बघा, थर्ड टर्म मी 1/4 ऍड पण केली, थर्ड टर्म मी एकदा सबट्रॅक्ट पण केली. त्यानंतर I इज इक्वल टू 3/4 इंटिग्रल dt अपॉन, लक्षात ठेवा पहिल्या तीन टर्म ह्या कुणाचा ना कुणाचा स्क्वेअर असतो. कुणाचा स्क्वेअर तर ते पण सांगतो बघा. हा टी मिडल साइन घ्यायचा प्लस त्यानंतर 1/4 जसा टी स्क्वेअर कुणाचा स्क्वेअर होता टीचा मी टी घेतला. 1/4 कुणाचा स्क्वेअर आहे 1/2 चा, मग 1/2 घेतला आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर द्या. म्हणजे हा त्याचा स्क्वेअर हा एवढा असणार आहे बघा. त्यानंतर मुळे का -1/4 -1/4 किती होणार, मायनस मायनस -2/4 होणार बघा. आणि जर आपण डिवाइड केलं दॅट इज 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे -1/2 येत आहे. -1/2 कुणाचा स्क्वेअर आहे, मायनस साइन दिलं मी. 1/2 कुणाचा स्क्वेअर आहे, कुणाचाच नाही तर 1/2 कुणाचा आहे √2 चा स्क्वेअर असणार. झालं. आपले 6 फॉर्म्युले होते बघा थर्ड टर्मचे, मी मागच्या पार्ट मध्ये अपलोड केलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत. त्यातला हा बघा कोणता फॉर्म्युला अप्लाय होणार किंवा तयार झाला आहे की खाली बघा x² - a² चा फॉर्म्युला अप्लाय होईल. कोणता म्हणतोय बघा मी 1/x² - a² चा काय फॉर्म्युला होता, त्याचा फॉर्म्युला होता 1/2a log x - a अपॉन x + a + c हा वाला फॉर्म्युला. मग इथे बघा या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग बघा x² - a², इथे बघा दोघांचा स्क्वेअर, इथे पण दोघांचा स्क्वेअर आहे. मग याच्या अकॉर्डिंग याचा आन्सर लिहायचा आहे 3/4 माझा ऍज इट इज. काय आन्सर 1/2a 1/2. a म्हणजे आपला काय आहे 1/√2. नंतर लॉग दोघांचे बघा एकदा सबट्रॅक्शन एकदा ऍडिशन. मग एकदा मी सबट्रॅक्शन करतो बघा t + 1/2 - 1/√2. एकदा ऍडिशन t + 1/2 + 1/√2 एकदा ऍडिशन केली प्लस ची. फायनल आन्सर आला आपलं i इज इक्वल टू 3 अपॉन हा डिवाइडचा √2 आहे बघा. एक काम केलं तर चालेल बघा. सपोज हा 3/4 तसाच इथं बघा 2/√2 आहे. जर नंबर सेम असेल तर याचं रूट याच्या डोक्यात जातं म्हणजे रूट याच्या डोक्यात येणार म्हणजे दॅट इज √2. 3/4√2 लॉग आतमध्ये काय बोलला बघा, फक्त इथं फ्रॅक्शन तयार झालंय बघा 2 आणि √2. आपल्याला 2 पण नको आणि √2 पण नको आहे, तर काय करायचं 2√2 ने पूर्ण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा, सगळं फ्रॅक्शन कट होऊन जाईल. चला मी 2√2 ने मल्टिप्लाय केलं बघा 2√2 * t 2√2t. 2√2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 कट होईल √2 उरेल म्हणून येणार √2. 2√2 ने मल्टिप्लाय केलं तर √2 कट होईल 2 उरेल डिवाइड बाय 2√2t प्लस √2 प्लस 2 प्लस c. त्यानंतर फायनल आन्सर बघा आता झाले आन्सर, फक्त t ची व्हॅल्यू रिप्लेस करा. t काय पुट केलं होतं आपण 3/4√2 लॉग इन ब्रॅकेट 2√2. t ला पुट केलं होतं बघा आपण इथे स्टार्टिंगला बघा sin x. t ची व्हॅल्यू रिप्लेस करा sin x प्लस √2 - 2 डिवाइड बाय 2√2 sin x प्लस √2 प्लस 2 प्लस c. हे याचं फायनल आन्सर असेल बघा. ठीक आहे, यामध्ये काही डाऊट नसावा. प्रॉपर तुम्हाला मी एक्सप्लेन करून दिलेला आहे. लक्षात घ्या हे सम होतं कशाचं, थर्ड टर्मचं सम होतं म्हणजे आपण सम स्पेशल इंटिग्रलचं म्हणून आपण त्याचं सम होतं. पण त्यांनी केलं काय, डायरेक्ट असं समजलं तुम्हाला लगेच कळतं बघा. कोऑर्डिनेट इक्वेशनला थर्ड टर्म काढायची फक्त थर्ड टर्म सॉल्व्ह करायचंय. पण ते मुद्दामून काय करायला तुम्हाला मी सांगतोय साइन कॉसची काहीतरी ना बघा ती पेअर लावली जेणेकरून तुम्हाला सबस्टिट्यूशनचा पार्ट एवढा वाढवला म्हणून ते हार्ड जाते. म्हणून ह्या केसेस तुम्हाला रिमूव्ह झाल्या पाहिजे. हा तो इम्पॉर्टंट पार्ट आहे जे इंटिग्रेशन मध्ये बऱ्याच लोकांना ओळखता येत नाही. म्हणून मी एक्झाम्पल तुमच्या समोर हा पार्ट तुमच्यासाठी बनवतोय. चला बघूया अजून या पार्टचा नुसार. पुढचा सम बघा तुमच्या समोर ठेवला मी इंटिग्रेशन ऑफ cos √x dx. 3 मार्कांचा सम आहे बघा. पण तुम्हाला सम ओळखणारच नाही कोणत्या टाइपचा आहे. डायरेक्ट म्हणाल नाही तर cos इंटिग्रेशन साइन आहे डायरेक्ट आन्सर लिहा, चालणार नाही. इथं √x आलाय त्यामुळे मी प्रत्येक सम मध्ये सांगतोय बघा. फर्स्ट वे गणित इंटिग्रेशन मध्ये हेच आहे की तुम्हाला ते ओळखून देत नाही का, कारण ते सबस्टिट्यूशन पार्ट घुसवतात प्रत्येक पार्ट मध्ये. आता हे सम आहे बाय पार्टचं, पण ते वाटतंय का पाहून वाटत नाही, कारण त्यात u इंटू व्ही आल्याशिवाय तुम्हाला माहिती आहे की u इंटू व्ही आला जेव्हा दोन व्हेरिएबल येतात तेव्हा बाय पार्ट्स आपण म्हणतो, म्हणजे दोन व्हेरिएबल नाहीये. पण लक्षात घ्या हा स्पेशल टाइप आहे बाय पार्टचा की जर त्या अँगलला √x आलं
इथं बघा काय करायचं, त्या रूट एक्स ला पुट करायचं तुम्हाला टी, रूट एक्स इज इक्वल टू टी. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ नका डायरेक्ट, डेरिव्हेटिव्ह घेतला तर 1/2 रूट एक्स येईल, पण 1/2 रूट एक्स आपल्याला नाही आहे, म्हणून याचं काय करायचं बघा, स्क्वेअरिंग. स्क्वेअरिंग जर केलं तर बघा रूट एक्सचा स्क्वेअर होणार एक्स आणि टी चा स्क्वेअर होणार टी स्क्वेअर. आता डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 dx येणार, म्हणजे राईट साइडला टी स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय 2t dt. हे झालं आपलं डेरिव्हेटिव्ह. हे व्हॅल्यू टाकली, i इज इक्वल टू इंटिग्रल बघा cos रूट एक्स आहे, रूट एक्स ला काय पुट केलं आपण t इनटू dx, dx ची व्हॅल्यू काय आली बघा 2t इनटू dt. हे सम तयार झालंय. आणि आता हा टू जो आहे इंटिग्रलच्या बाहेर शिफ्ट करा, म्हणजे आता उरलं फक्त हा t इनटू cos t इनटू dt. आता परफेक्ट कळत असेल तुम्हाला, हा बाय पार्टचं सम होतं u इनटू v, बघा दोन व्हेरिएबल आले. म्हणून लक्षात ठेवा, फसवायचं नाही, आपल्याला फसायचं नाही कोणत्याही गणितामध्ये. हे सम आलं की पहिला थोडे टाईप मधून लक्षात ठेवा, बाय पार्टचं असेल तर रूट एक्स असा अँगल आला तर लक्षात घ्या ते बाय पार्टचंच गणित आहे, पण ही प्रोसेस मात्र लक्षात असायला हवी. चला आता u इंटू v चा रूट, टी हा अल्जेब्रिक फंक्शन झालं, कॉस हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झालं. लेट रूल तुम्हाला माहित आहे, लेट म्हणजे लेट ri at असतो. यात कोण पहिला, a पहिला की t पहिला, बघा a पहिला आहे, मग याचा अर्थ u झाला आपला t, u झाला t आणि v झाला आपला कोण रे दुसरा cos t. u माहिती आहे, v माहिती आहे. काय रूल होता आपला तो, ते इंटिग्रेशन u इंटू v dx च्या ऐवजी dt देतो, कारण आपलं dt मध्ये चाललंय. uv dt इज इक्वल टू u इंटिग्रल v dt मायनस इंटिग्रल du अपॉन dt इंटिग्रल v dt इंटू dt. बस जिथे जिथे x आहे फक्त आपण t केला. आता व्हॅल्यूज टाकायचे, u इंटू v dt म्हणजे आपला काय क्वेश्चन असतो, क्वेश्चन म्हणजे आपला i असतो, मग इथे मी i लिहितो. पण लक्षात घ्या इथे टू जो बाहेर तुम्ही कॉमन घेतलेला होता तो तसाच ठेवा आणि आतमध्ये सोडवायला घ्या. आता काय u तसाच ठेवायचा, u म्हणजे कोण आपला, इथे पहा t, u म्हणजे आपला कोण t स्मॉल t, तो तसाच राहील. इंटिग्रल v म्हणजे कोण cos t मायनस इंटिग्रल ऑफ, आणि नंतर इथे तुम्हाला मी सांगितलं होतं बाय पार्ट्स वापरताना याचं डेरिव्हेटिव्ह आणि याचं इंटिग्रेशन मांडायचं. पण t चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 येणार, कारण विथ रिस्पेक्ट टू t हे चाललंय आपलं डेरिव्हेटिव्ह. cos चं इंटिग्रल काय असतं बघा, cos चं इंटिग्रल असतं बघा sin इंटू sin t dt. झालं इंटिग्रेशन करून घेतलं त्याचं पलीकडे, हा 2 तसाच इन ब्रॅकेट t तसाच राहील. cos चं इंटिग्रेशन काय असतं बघा sin मायनस, तो 1 इंटू साइन काय होणार साइनच होणार, पण साइनचं इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस, म्हणून इथे येणार तुमचं मायनस कॉस टी प्लस सी. फायनल आन्सर झालाय बघा. आता शेवटी एक काम करा, टी ची व्हॅल्यू पुन्हा रिप्लेस करा. टी काय होता प्रूव्ह केलेला बघा, टी म्हणजे रूट एक्स होता, तर रिप्लेस करतो बघा, इथे आला तुमचा 2 इन ब्रॅकेट रूट एक्स साइन टी ची व्हॅल्यू पुन्हा रूट एक्स मायनस इंटू मायनस प्लस कॉस टी ची व्हॅल्यू रूट एक्स प्लस सी. सम सॉल्व्ह झाला. असा हा 3 मार्काचा महत्त्वाचा सम होता बघा. असं काही नाही बघा, कॉस आला तरच हे, इथे साइन आला, कॉस आला, टॅन आला तरी लक्षात घ्या रूट एक्स जर अँगल आला हा बाय पार्टचा सम आहे, विसरू नका. ठीक आहे, चला काय सम ठेवला बघा 2x अपॉन 2 प्लस एक्स स्क्वेअर 3 प्लस एक्स स्क्वेअर. लक्षात घ्या एक सम पाहिला अंदाज येतो की दोन ब्रॅकेट आले म्हणजे हा बाय पार्टचा सम आहे. बाय पार्टचा नाही सॉरी होता पार्शियल फ्रॅक्शनचा सम आहे. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये काय असतं, दोन डिनॉमिनेटर म्हणजे ब्रॅकेट असतात, फक्त ते सेपरेट करायचे असतात. पण त्या आधी डोक्यात घ्या, खाली एक्स स्क्वेअर आलाय आणि वरती बघा 2x आहे, म्हणजे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह बघा 2x असतं. पण बघितलं मी पुन्हा पुन्हा सांगतोय, मुद्दाम काय केलेलं आहे की त्यांनी सगळे सबस्टिट्यूशनचा पार्ट हा प्रत्येक टाइप मध्ये त्यांनी काय केलेला आहे ऍड केलेला आहे. मग तुमचं पहिलं काम असेल की एक्स स्क्वेअर ला काय पुट करा टी पुट करा. याचं डिफरन्शिएशन काय, तर डिफरन्शिएट with respect to x derivative of x square 2x dx derivative of t dt येणार. आता आलेली व्हॅल्यू काय करा पुट करा, इंटिग्रेशन मध्ये पुट केली तर i इज इक्वल टू वरती बघा 2x dx याची व्हॅल्यू काय आली बघा dt. डी आम्हाला काय 2 प्लस एक्स स्क्वेअर आपण टी पुट केला म्हणजे 2 प्लस टी आणि 3 प्लस टी असं सम तयार झालंय तुमचं 2 प्लस टी 3 प्लस टी. ऍक्च्युअल सम हे पाहिजे होतं, पण त्यांना सबस्टिट्यूशन्स हे ऍडच करतात मुद्दाम म्हणून आपल्याला ओळखणार नससाठी. आता इथं आल्यानंतर वरती न्यूमरेटरला काहीच नाही म्हणजे 1 आहे. तुमची इच्छा आहे तुम्ही कोणत्या मेथडने सम सोडवायचंय, पार्शियल फ्रॅक्शन सोडवायचंय का थर्ड टर्मने सोडवायचंय का ऍडजस्टमेंटने सोडवायचंय. बघा इंटू दोन ब्रॅकेट आहेत, मी जर यांची मल्टिप्लिकेशन केली तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होणार. क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला माहिती थर्ड टर्मने सोडवता येतं. त्यानंतर मी डायरेक्ट काय केलं पार्शियल फ्रॅक्शनने पण सोडवू शकतो आणि दुसरं काय ऍडजस्टमेंटने पण सोडवू शकतो.
तर एक काम करतो, पार्शियल फ्रॅक्शन सोडवतो, जेणेकरून तुमची स्टेप आता काय विसरली असेल तर मला वाटतं सगळ्या थर्ड टर्म जमतच आहे. मी काय करतो, पार्शियल फ्रॅक्शन करायला सोडवायचा प्रयत्न करूया. कसं सोडवायचं बघा, ही जे सम आहे पूर्ण टर्म 1/2 प्लस टी 3 प्लस टी हे पूर्ण सम घेतलं बघा मी सोडवायला. हे कसं लिहायचं बघा, a अपॉन फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे 2 प्लस टी प्लस b अपॉन सेकंड ब्रॅकेट म्हणजे कोण 3 प्लस टी. आता याला काय करायचंय, इथं आल्यानंतर याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि इथून काय करायचं तर 1 अपॉन हे लेफ्ट हँड साइड तुमची ऍज इट इज 1 अपॉन, आता याचं क्रॉस करून घ्यायचं बघा तुम्हाला. क्रॉस जर केलं मी a इंटू 3 प्लस टी होणार, त्यानंतर प्लस b इंटू 2 प्लस टी होणार. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं. पण क्रॉस केल्यानंतर बघा आता डिनॉमिनेटर पण येणार ना याचा पूर्णपणे, जसं हा ब्रॅकेट इंटू हा ब्रॅकेट, पण तो न लिहिता डायरेक्टली याचा फक्त न्यूमरेटर लिहा म्हणजे कोण 1. म्हणजे याचा डिनॉमिनेटर लिहू नका आणि याचा पण लिहू नका, कारण ते दोन्ही डिनॉमिनेटर आपसामध्ये कट होऊन जातात. आता मला a आणि b ची व्हॅल्यू शोधायची आहे. तर a ची व्हॅल्यू काढायची असेल तर लक्षात ठेवा की b चा ब्रॅकेट 0 पुट करायचं, म्हणजे पुट b चा ब्रॅकेट काय 2 प्लस t, त्याला 0 पुट केलं जातं. प्लस 2 राईटला गेला तर तो झाला बघा -2. t ची व्हॅल्यू मिळाली -2. आता आलेली t ची व्हॅल्यू -2 ठेवायची, तिथे जिथे t असेल म्हणजे 1 इज इक्वल टू बघा a इन ब्रॅकेट t ला जर मी -2 ठेवला तर 3 2 होणार आणि 3 2 म्हणजे 1 येणार. म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली बघा माझी 1 आहे. सेम तसंच आता मला b जर शोधायचं असेल तर a चा ब्रॅकेट 0 पुट करा. मग पुट a चा ब्रॅकेट काय बघा 3 प्लस t, त्याला मी 0 पुट केलं. प्लस 3 राईटला गेला तर तो होणार -3. त्यानंतर आता जिथे जिथे t आहे तिथे -3 ठेवून द्या. 1 इज इक्वल टू a चा ब्रॅकेट तर 0 झालाय, कारण t ला तुम्ही -3 ठेवताय, 3 3 0 झाला. उरला फक्त b इन ब्रॅकेट 2 प्लस t, t ची व्हॅल्यू जर -3 ठेवले मी, 2 3 काय येणार -1 येणार. म्हणजे b ची व्हॅल्यू काय येणार बघा, मायनस इकडे साइन इकडे गेला तर -1 होईल, म्हणजे b आला -1. a माहित झाला, b माहित झाला. आलेल्या दोन्ही व्हॅल्यूज काय करा, पुट इन इक्वेशन 1 मध्ये, म्हणजे पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये सगळ्या व्हॅल्यूज ठेवल्या, सम काय झालं माझा बघा 1 अपॉन फर्स्ट इक्वेशन बघा 2 प्लस टी 3 प्लस टी 2 प्लस टी 3 प्लस टी. राईट साइडला बघा इज इक्वल टू a, a ची व्हॅल्यू किती होती 1, 1 अपॉन 2 प्लस टी. b ची व्हॅल्यू काय बघा -1, -1 अपॉन 3 प्लस टी. त्या व्हॅल्यूज मी ठेवलेल्या आहेत इक्वेशन 1 मध्ये. पण आता मी इक्वेशन 1 मध्ये ठेवलं मान्य, पण आपला क्वेश्चन बघा इंटिग्रल i काय होता, ही 1 अपॉन हे म्हणजे ही पूर्ण टर्म म्हणजे आपले कोण i होती, पण त्यात इंटिग्रल आहे, इथे इंटिग्रल नाहीये. मग एक काम करा, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेट केलं तर याला जर इंटिग्रेशन दिलं तर हा i तयार होणार. मग राईट साइडला प्रत्येकाला इंटिग्रेशन देऊन टाका. 1 अपॉन 2 प्लस टी dt प्लस मायनस -1 होणार, म्हणजे 1 अपॉन 3 प्लस टी dt. आता याचं इंटिग्रेशन घेऊन टाका. 1 अपॉन टी चे इंटिग्रल काय असतं बघा, लॉग टी असतं बघा. मग इथे येणार तुमचं लॉग 2 प्लस टी, इथं पण येणार लॉग 3 प्लस टी. 1 अपॉन असेल तर आन्सर काय असतं लॉग. आणि फायनल आन्सर हा रूल झाला बघा लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए मायनस लॉग बी असेल तर लॉगची काय असते डिव्हिजन, म्हणजे 2 प्लस टी अपॉन 3 प्लस टी प्लस सी. अगेन लास्ट वन, लॉग टी ची व्हॅल्यू रिप्लेस करा, जी स्टार्ट आपण काय पुट केलं होतं टी, तर टी ची व्हॅल्यू तुमची एक्स स्क्वेअर. मी इथे आला 2 प्लस एक्स स्क्वेअर 3 प्लस एक्स स्क्वेअर. मी तुम्हाला आज इंटिग्रेशनचे बघा असे सम दाखवतोय ज्या ठिकाणी आपण काही ना काहीतरी गडबड करणार. म्हणून मी मुद्दा म्हणतो, तुम्हाला टाइप सगळे माहिती आहे, तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शन माहिती आहे, तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्स माहिती आहे, तुम्हाला सम स्पेशल इंटिग्रल थर्ड टर्मची गणित माहिती आहे, तुम्हाला मी म्हणतो काय टाइप्सही माहिती आहे. पण प्रॉब्लेम आहे की हा जो मेथड ऑफ सबस्टिट्यूशनचा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांनी काय केलंय की पार्शियल फ्रॅक्शन असेल त्यातही बघा सबस्टिट्यूशन त्याने टाकलं, म्हणजे तुम्हाला पुट केल्याशिवाय पुढे सॉल्व्ह करताच येत नाही. बायपार्टचं गणित मगाशी पाहिलं, त्यातही त्यांनी काय केलं सबस्टिट्यूशनचा पार्ट त्यातही ऍड केला. म्हणजे प्रत्येक तुम्ही जस्ट आपलं सम स्पेशल इंटिग्रलचं गणित मगाशी घेतलं मी बघा क्वाड्रॅटिकचं, त्यात पण काय केलं सबस्टिट्यूशन सम ऍड केला. म्हणजे काय होतं प्रत्येकामध्ये सबस्टिट्यूशन घुसल्यामुळे तुमची गडबड होते. म्हणून तुम्हाला याच्यावर कमेंट असले पाहिजे की पहिलं फक्त ओळखायला शिका सम मध्ये, कोणी कोणाचं डेरिव्हेटिव्ह आलं नाहीये ना, मग डेरिव्हेटिव्ह आल्यानंतर ऍक्च्युअल गणित इथून तुमचं स्टार्ट होत असतं. हे डेरिव्हेटिव्हचा पार्ट झाला एवढा पूर्णपणे, गणित इथून स्टार्ट झालं. आपण इथे कळालं माझं पार्शियल फ्रॅक्शन स्टार्ट होत आहे. म्हणून हे विसरू नका की पहिले इंडेक्स आलं पहिले हे चेक करा की डेरिव्हेटिव्ह नक्की कुणी कोणाचा आलेला आहे का नाहीये. ठीक आहे, चला पुढे चला. तर मग बघा तुमच्या समोर बघा मी पुढचा सम ठेवलेला आहे, काय बघा कोसेक इन ब्रॅकेट लॉग एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस कॉट ऑफ लॉग एक्स. आता सम पाहून अंदाज लगेच येणार नाहीये बघा, पण आता एक काम करता येईल. काय म्हणतोय बघा मी, आय इज इक्वल टू
कोसेकने जर मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लिकेशन मी नंतर करूया. लक्षात ठेवा म्हणून मी प्रॉपर्टी लिहून दिली होती. कोणती प्रॉपर्टी सगळी आठवण करून देतो तुम्हाला. e पॉवर x इन ब्रॅकेट f ऑफ x प्लस f डॅश ऑफ x इंटू dx अशी प्रॉपर्टी होती. जर आली ते फंक्शन आहे तर डेरिव्हेटिव्ह असायचं. अशी प्रॉपर्टी असेल उत्तर असायचं आपलं e पॉवर x f ऑफ x प्लस c. तर लक्षात घे प्रॉपर्टीची आठवण करून द्यायचं कारण काय, ही प्रॉपर्टी तेव्हा अप्लाय होते जेव्हा सम मध्ये e तरी आला पाहिजे, पण e सम मध्ये नाहीच आहे. नाहीतर सम मध्ये लॉग तरी आला पाहिजे. मग इथे बघा अँगलला लॉग आला पाहिजे, अँगलला लॉग दिसेल तुम्हाला. मग हे एक ओळखण्याची त्यांची ट्रिक आहे. म्हणजे शेवटी पुन्हा हा सबस्टिट्यूशनच पार्ट झाला, पण आहे प्रॉपर्टी हीच, पण त्याने काय केलं प्रॉपर्टी मध्ये ऍड हे सबस्टिट्यूशन त्यांनी त्यात पुन्हा टाकलंय. तर चला पहिलं मी काय सांगतो की तुम्ही काय करायचं, पहिले जर लॉग सापडत असेल तर त्या लॉगला तुम्हाला टी पुट करायचंय. का बरं, कारण प्रॉपर्टी मध्ये ई पाहिजे, मग ई तुम्हाला लॉग मिळवून देणार आहे. कसा, लक्षात घ्या लॉग जर एका साईडला असेल तो लॉग तुम्हाला कट करायचा असेल तर अपोजिट साईडची टर्म ईच्या डोक्यावर जात असते. हरवले. मग आता एक्स ची व्हॅल्यू जर ई पॉवर टी झाली त्याला डिफरन्शिएट करा. एक्स चा डेरिव्हेटिव्ह आला 1 dx आणि e चा डेरिव्हेटिव्ह ईच असतं e इंटू dt. आता आलेले व्हॅल्यू त्यामध्ये पुट करा सम मध्ये. i इज इक्वल टू बघा कोसेक, तुम्ही लॉग एक्स ला काय पुट केलं आपण t ब्रॅकेट मध्ये 1 मायनस कॉट, लॉग ला काय पुट केलं बघा t आणि dx ला काय, dx ची व्हॅल्यू मिळवली बघा आता आपण e पॉवर t dt. आणि आता फायनली काय करतो मी, i इज इक्वल टू कोसेक ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो. हा e पॉवर टी आधी असाच लिहितो इन ब्रॅकेट मध्ये कोसेक इंटू 1 कोसेक मायनस कोसेक इंटू कॉट कोसेक कॉट, कोसेक टी इंटू कॉट टी इंटू dt. तुम्ही जर पाहिलं आता चेक करा आपली प्रॉपर्टी तयार झाली का. इथे बघा e आलाय, फंक्शन डेरिव्हेटिव्ह पाहिजे, मग इथे बघा कोसेक आणि कोसेकचे डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक इंटू कॉट आहे, रेडी झालंय. म्हणजे माझी प्रॉपर्टी अप्लाय झाली. काय फक्त सांगा की यार म्हणजे f ऑफ x च्या ऐवजी तुम्हाला f ऑफ t म्हणावं लागेल, सगळं t मध्ये चाललंय. f ऑफ t म्हणायचं कोसेक t आहे आणि याचं डिफरन्शिएट केलं म्हणायचं तर f ऑफ t चं डेरिव्हेटिव्ह काय असतं f डॅश t, कोसेक चं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस कोसेक इंटू कॉट. मग दोन्ही पण यामध्ये आले, हे दाखवायचं काम आहे तुमचं. f ऑफ टी म्हणजे आमचं कोसेक आहे, f डॅश टी म्हणजे मायनस कोसेक इंटू कॉट आहे, दोन्ही प्रूव्ह करून दिलंय. म्हणजे ही प्रॉपर्टी अप्लाय झाली. मग अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी काय आन्सर येणार आपलं, तर काय असं जर असेल आन्सर लिहा फक्त e, मग आपण आन्सर काय लिहिणार फक्त e पॉवर t. मग काय लिहायचं f ऑफ x, f ऑफ x म्हणजे कोण आपला f ऑफ t, कोण आहे आपला मानलेला कोसेक t. मग इथे आला बघा कोसेक t प्लस c. झालं फायनल. फक्त आता टी ची व्हॅल्यू रिप्लेस करा. टी जर रिप्लेस केला माझा आन्सर काय आला बघा फायनल i इज इक्वल टू e पॉवर टी ची व्हॅल्यू काय होती बघा x, त्यानंतर बघा कोसेक टी ची व्हॅल्यू काय बघा टी ची व्हॅल्यू होती बघा log x, मी त्याला log x प्लस c. झालं आपला आन्सर. म्हणजे मला सांगायचा उद्देश हाच की जर त्यांनी सम डायरेक्ट तुम्हाला असं दिलं असतं तर डायरेक्ट आपल्याला कळालं असतं की कोसेक रिलेटिव्ह मायनस कोसेक कॉट हे e आलाय, प्रॉपर्टी अप्लाय होणार आहे. पण तसं देतायत कधी तसं देत नाहीये ते. असं बघा हे सबस्टिट्यूशनचा पार्ट त्यात ऍड केलं की असं काय ते तयार होते. मग आपण काय ते डोकं आपलं हँग होतंय. म्हणून मी तुझ्या समोर अशी काही गणितं ठेवली आज की जे काय खरंच तुम्हाला विचार करायला लावतील आणि जर काय तुम्हाला चलाकी करायला हवी तर हे तुम्हाला कळायला पाहिजे. जर हा पार्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि मुलांना कमेंट्स करून मला सांगत चला. जेणेकरून तुम्हाला आवडत असेल तर मला मी त्याच्यावर तुमचा सिरीज एपिसोड अजून एखादा पार्ट बनवू शकतो. कारण तुमची प्रतिक्रिया महत्वाची आहे. म्हणून मी चला हा पार्ट तुमचा दुसरा मी इंटिग्रेशनचा बनवलाय तो आता अपलोड करून देतोय. त्यानंतर चला पुढचा लगेच मग आपला इंडिपेंडेंट झालाय, आता डिपेंडेंटचा पार्ट मी लवकरच टाकेल. चला थँक्यू सो मच.